मालती, या मंजूचं या घरातलं अस्तित्व मला बिलकुल सहन होत नाही. फडतूस मुलगी, आपल्या कुटुंबाचं खानदानी मंगळसूत्र पळवलं तिने. आपण काही करू शकलो नाही. खरंच आहे, अजून काय काय आपल्याला बघायला लागणार आहे देवच जाणे. नाही नाही, त्या मंजूला मी असं मला हरवू देणार नाही. अहो, आत्ताच पंकज कडून कळलं की शौनक नोकरी शोधायला बाहेर पडलाय. ही मुलगी महाराणी सारखी घरात बसणार आणि आपला मुलगा आता दुसऱ्यांकडे जाऊन नोकरी करणार. पंकजने ही गोष्ट सांगून एक चांगलं काम केलेलं आहे. फायनली या परिस्थितीचा आपण बरोबर फायदा उठवू शकतो. म्हणजे काय करायचं आपण? शौनकच्या गैरहजेरीत या मुलीला आपण घराबाहेर काढायचं. संधी आपल्या सुपुत्रामुळे चालून आली. काय? आपण ते कसं शक्य आहे? त्या मुलीने काय जादू केली आपल्या मुलावर ते बघताय ना. तिच्यामुळे आपल्याशी भांडण काढलंय या मुलाने. आणि आपण जर तिला बाहेर काढलं ना तर हा घरी आल्याला परत बाहेर पडेल तिला शोधायला. मालती, थिंक पॉझिटिव्ह. तिला एकदा घरात हकलली की त्यांची दोघांची भेटच होऊ द्यायची नाही. आपण त्याला बाहेर जाऊ द्यायचं नाही. आपण मग काय आपण त्याला घरातच कोंडून ठेवायचंय का? नाही, तिला आत टाकायचं. ह्या लोकांना पोलिसांचीच भाषा समजते आणि त्याच वेळेला मंजूवर चोरीचा आरोप करून आबरू नुकसानीचा दावा ठोकायचा. हे सगळं मी मॅनेज करतो. या क्रिमिनल केसमुळे आपण त्या दोघांचा डिवोर्स लगेच करू शकतो. हे सगळं इतकं फास्ट करायचं की शौनक लगेच सुचताच का बरं. मग लगेच घरात शौनकचं आणि देवयानीचं लग्न उरकायचं. एकदा का लग्न झालं की त्यांच्यात काही राहणार नाही. हीच योग्य वेळ आहे हे सगळं करण्याची. नमस्कार मॅडम. नमस्कार. काय काम आहे आपलं? डोनेशन साठी वगैरे? नाही, मी इथे इंटरव्ह्यू साठी आलो. इंटरव्ह्यू साठी? या ना आत या. नाव काय तुमचं? शौनक. अहो, पूर्ण नाव सांगा. का? त्याने काही फरक पडतो का? तशी प्रोसिजर आहे, सांगा. शौनक देशमुख. ठीक आहे. तुम्हाला काही समाजसेवेचा अनुभव? नाही, तसा काही अनुभव नाहीये मला. पण मग असा जॉब कसा देणार? MSW तरी झालंय का तुमचं? नाही, पण मी सोशियोलॉजी मध्ये मास्टर्स केलं US मध्ये. ते चालेल का? हे बघा, आमची संस्था वंचित मुलांना शिक्षण देण्याचं काम करते. वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये जाऊन हे काम करावं लागतं. कधी कधी वेश्यावस्तीत जाऊनही काम करावं लागतं. नाही म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नाहीये. वस्तीतले कार्यकर्ते असतात आपल्या बरोबर. कसं आहे, कमी पैशात मिळतात ना तिथली माणसं. शिवाय त्यांना तो परिसर व्यवस्थित माहिती सुद्धा असतो. समाजसेवेच्या कामात स्वतःला झोकून दिलं ना की दिवस रात्र काळ वेळ काही कळत नाही. हो, तसा शिकवण्याचा थोडा अनुभव आहे मला. हो, पण आमची रिक्वायरमेंट ऑफिस स्टाफची होती. म्हणजे पेपर वर्कचं काम, अकाउंट्स आणि संस्थेच्या कार्यक्रमांचं डॉक्युमेंटेशन वगैरे करणं. या पोस्ट साठी खरं तर आम्हाला ग्रॅज्युएट कॅन्डिडेट हवा होता. पण तुम्ही तर बरेच शिकलेले आहात. हरकत नाही. पगार किती असेल? 15,000. TDS कापून 13.5 इन हँड. आठवड्यातले 6 दिवस काम, रविवारी सुट्टी. पण काही कार्यक्रम असेल तर यावं लागेल. तुम्ही विचार करून कळवलं तरी चालेल. नाही नाही, मला मंजूर आहे. बापरे, इकॉनॉमिक्स एवढा अवघड आहे. पैसे कमवताना एवढा सगळा विचार करतात लोक. मग तुम्ही इथे? बापरे, अगं केवढं हे सामान. हा, केवढी ही अडगळीची खोली भरली आहे का नुसती. आणि अशा खोलीत शौनक राहतो.
अगं आणि झोपतो कसा? काय जमिनीवर झोपतो का काय? नाही मॅम आम्ही खाली सतरंजी आणि चादर घालून झोपतो. नाही ग देवयानी, पण हे असं खाली झोपणं बिपणं म्हणजे नोकरांसारखं वाटतं, राईट? त्यांना काय सवयच असते असलं धुळीत राहायची. नाही, पण मला शौनकची काळजी आहे. आपण इथे छान एक बेड करूया का शौनकसाठी? येस मॉम, आणि एक वॉर्डरोब पण करूया. 2 डोर 3 डोर? तुला हवं तसं कर. खर्चाचा बिलकुल विचार करू नकोस. अगं शौनकसाठी करणार आहोत आपण. करू का आपण खर्चाचा विचार? आणि आपण कलर पण चेंज करूया. आय गॉट सम गुड आयडियाज. मॉम, इथे बुकशेल्फच नाहीये. बुकशेल्फ तर पाहिजेच ना, शौनकला लागतोच तो. हो ग, काय काय बोलताय तुम्ही? बुकशेल्फ? नाही, बुकशेल्फ तर करूनच घेऊया. हा, हे सगळं आपण करून घेतलं ना की ही खोली माझ्या मुलाची खोली वाटेल. येस मॉम, आणि मी ना काही आर्टिफॅक्ट्स पण आणणार आहे. एकदा का रेनोव्हेशन झालं ना या रूमचं की मस्त डेकोरेट करून देणार आहे शौनकला. हो, पण त्याच्या आधी आपल्याला नको असलेल्या वस्तू इथनं बाहेर काढायला पाहिजे. एक्झॅक्टली, जशी की ही. इंटिरियरवर एवढा खर्च केलेल्या खोलीत राहायची हिची लायकी तरी आहे का? अख्खं आयुष्य मेहनत केलं तरी एवढे पैसे कमवू शकणार नाही. हिने एकटीनेच काय, हिच्या अख्ख्या वस्तीने मेहनत केली ना तरीही कधी एवढे पैसे कमवू शकणार नाही. बाकी काही म्हणा देवयानी, या मंजूला ही नोकरांची कामं अगदी व्यवस्थित जमतात. अर्थात, कारण आयुष्यभर तेच केलंय तिने आणि पुढे तेच करत राहणार आहे. देवयानी, तुम्ही असं का बोलताय माझ्याबद्दल? देवयानी, काही लोक अशी असतात ना की आपण कितीही लक्ष दिलं नाही ना तरी त्यांना त्यांचं अस्तित्व दाखवायचंच असतं. आय नो. तू काही लक्ष देऊ नकोस. तू फोन लाव आणि इंटिरियर डेकोरेटरला बोलवून घे. ओके. नाही, या शौनकच्या खोलीचं काम आपण लवकरात लवकर केलं पाहिजे. ओके मॉम. एक मिनिट. आमच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा अधिकार कुणालाही दिलेला नाही आम्ही. ही शौनक आणि माझी खोली, त्यामुळे इथे आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे आणि आमच्या ऐपतीप्रमाणे राहू. माझ्या दृष्टीने कामाला सगळ्यात जास्त महत्व असतं आणि मी ते चोख करेन. या सगळ्या आपल्या हिशोबांच्या फाईल्स आहेत. यात आपल्या मागच्या वर्षीपर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमांचे रिपोर्ट्स आहेत. आता इयर एंडिंग नंतर आपल्याला नवीन देणगीदार शोधायचे. त्याआधी हे सगळं झालेलं असेल की कसं त्यांच्या समोर आपल्या कामाचं इम्प्रेशन पडतं ना. शेवटी काय, प्रेझेंटेशनलाच जास्त महत्व असतं. मॅडम, तू कोण? आत कसा काय घुसलास? मी गणेश, संस्थेच्या श्रमदानात भाग घेतला होता. माझ्या शाळेच्या फीसचे पैसे भरायचे होते, पण ते अजून भरलेले नाहीत. फी भरली नाही म्हणून मला परीक्षेला बसू देणार नाही. प्लीज मला पैसे द्या, मी पाया पडतो तुमच्या. हे बघ, तू गणेश का कोण मला माहित नाही. तुला इथे यायची परवानगी नाहीये. इथे महत्वाची कागदपत्र असतात, पैसे असतात. जे काही काम असेल ना ते बाहेर. अहो पण मॅडम, माझे पैसे. तू मागशील तेव्हा पैसे द्यायला आम्ही काही तुझे आईबाप नाही आहोत. आमची काही प्रोसिजर असते. जा इथून. रवी, ए रवी. जी मॅडम. याला आधी बाहेर काढ. हो, चल रे. तुला सांगितलेलं कळत नाही का? मला मॅडम चल. बघितलंस ना शौनक, हे असे लोक येतात इथे. इतकं करतो आम्ही यांच्यासाठी, पण साधी पोच नाहीये. कधी कुठे कोणाशी काय बोलायचं काही कळत नाही यांना. त्याचे कपडे बघितलेस? शी, कसला तरी वास येत होता त्याच्या अंगाला. तू इशित कष्ट करत नाही ना, त्यामुळे त्याच्या कपड्यांचा वास येतो. खऱ्या कष्टाचा वास येतो. हो हो, पण तू काळजी नको करू शौनक. तुला काय त्या लोकांच्या वस्तीत वगैरे नाही जावं लागणार. तुझं काम फक्त रिपोर्ट बनवणं आणि फोटो काढणं. म्हणजे काय, आपण आपली टीम घेऊन महिन्यातनं एकदा तिकडे जायचं. शक्यतो कोणीतरी सेलिब्रिटी घेऊन जायचं, म्हणजे मीडिया कव्हरेज चांगलं मिळतं ना.
मुलांना बिस्किट वगैरे द्यायची, फोटो काढायचे, बस झालं आपलं काम. बाकी पूर्ण महिना या एसीत बसून काढायचा. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस. नाही म्हणजे चांगल्या घरातला वाटतोयस म्हणून आधीच सांगितलेलं बरं. पण तुझ्यासारखी इंग्लिश येणारी मुलं असली ना की फॉरेनर देणगीदार पण खुश होतात. यु नो व्हॉट आय मीन? नो, ऍक्च्युअली आय डोंट. मॅडम, तुम्ही मला इथे काम कसं करायचं हे शिकवताय की काम करायचं नाटक कसं करायचं हे शिकवताय? अहो, ज्यांच्यासाठी तुम्ही काम करताय त्यांच्याबद्दल साधी आस्था नाही तुमच्या मनात. अहो, मग तुम्ही याला समाजसेवेचं कसं काय नाव देऊ शकता? महिन्यातनं एकदा जाऊन फोटो काढायचे आणि बाकीचे दिवस एसी मध्ये बसायचं. अहो, हे तुम्हाला फेक नाही वाटत का? अहो, तुम्ही डोनेशन देणाऱ्यांचीच नाही तर या गरीब मुलांची पण फसवणूक करताय. लाज नाही वाटत तुम्हाला? ए, तोंडाला येईल ते बोलतोयस. मी कोण आहे हे विसरू नकोस. आमची संस्था प्रतिष्ठित आहे, नावाजलेली आहे. शेकडो हजारो मुलांचं शिक्षण आम्ही पूर्ण केलंय. हो, ते दिसतच आहे मला. अशी समाजसेवा असेल ना तर ती न केलेलीच बरी. एवढंच असेल ना तर आम्हालाही तुझी गरज नाही. ही नोकरी तुला मिळणार नाही. नकोय मला तुमची नोकरी. रवी, यांना पण बाहेर काढ. अहो मॅडम, काय बोलताय तुम्ही? अहो, हे शौनक साहेब, हर्षवर्धन देशमुखांचे धाकटे सुपुत्र. हे घर म्हणजे अँसेस्ट्रल प्रॉपर्टी आहे. करोडोंमध्ये किंमत आहे याची, माहितीये का? अगं तिला काय सांगतेस? हे तर तिला माहिती आहे. इथे नोकरी करत होती तेव्हा हेच तर हेरून ठेवलं होतं ना तिने, आणि जाळ्यात अडकवलं बरोबर शौनकला. त्यालाच काही कळत नाहीये ना. तो बिचारा खस्ता खातोय ह्याच्यासाठी. लोकांकडे जाऊन नोकरी मागतोय आणि ही बसली इथे ऐशो आरामात महाराणी सारखी. म्हणजे एक काम करूया आपण मुद्द्याचं बोलूया आता. नाही काय, आता माझाही पेशन्स संपलाय आणि तुलाही हवं ते मिळूनच जाऊ देत. बोल अगं, बोल ना. म्हणजे काय बोलताय? हिची नाटकं अजूनही चालूच आहेत. मंजू, मला उगाच वेळ वाया घालवायला लावू नकोस. तू तुझी किंमत बोल आणि चालायला लाग इथून. काय? पैशासाठीच लग्न केलंस ना शौनकशी? मग पैसे घे आणि विसरून जा त्याला. मंजू, आम्ही आमच्या मुलाच्या सुखासाठी ही अख्खी खोली जर रिनोव्हेट करण्यात लाखो रुपये खर्च करू शकतो तर तुझ्यापासून त्याला सोडवायला किती खर्च करू शकू आम्ही? तू बोल बोल बोल, किती पैसे हवेत तुला? आता उगाच सोशिक वगैरे असल्याचं नाटक करू नकोस. तुला हवंय तेच मिळणार आहे तुला. बोल, किती पैसे हवेत तुला? हे काय बोलताय तुम्ही? इतक्या वर्षांपासून ओळखताय तुम्ही मला आणि तुम्ही. माझं खरंच शौनकवर प्रेम आहे. बस. त्याचं नाव घ्यायचाही हक्क नाहीये तुला. पैसेच हवेत ना, मग घे आणि जा इकडनं, नाहीतर शौनक साहेब, मी रिक्वेस्ट करते प्लीज, मालती मॅडम आणि मोठ्या साहेबांकडे माझी तक्रार नका ना करू प्लीज. आय एम सॉरी सर, माझी चूक झाली. पण तुम्ही खरंच नोकरी का शोधताय? आय मीन, हर्षवर्धन देशमुखांच्या मुलाला नोकरीची काय गरज आहे? मला नोकरीची खरंच गरज होती म्हणून मी इथे आलो. मी कुठून इथे आलो असं झालं मला. आपण समाजाला आपला भाग मानत असू ना तर आपल्याला स्वतःला समाजसेवक म्हणून घ्यावं लागत नाही. तुम्हाला माहितीये माझं आणि शौनकचं कायदेशीर लग्न झालंय. तुम्ही आम्हाला असं वेगळं नाही करू शकत. मॉम, तुम्ही का वागताय असं? खबरदार आहे, मला मॉम म्हणालीस तर. मी तुझी मॅडम होते आणि मॅडमच राहणार आहे.
तुझी असली थेरं नाही खपवून घेणार आहे मी. माझा मुलगा मला परत हवाय. तो तुमचाच आहे. आई म्हणून शौनकवरचा तुमचा हक्क मी कसाही राहून घेईन. माझी तेवढी पात्रताही नाही. आणि देवयानी कितीही काही झालं तरी मला हे मान्य करावंच लागेल की तुम्ही त्यांची फार जुनी मैत्रीण आहात. म्हणजे आमचं लग्न झालं असलं, मी त्यांची बायको असली तरी एक मैत्रीण म्हणून तुमचा त्यांच्यावर हक्क आहे. लग्न झालं म्हणून इतर नाती नाही ना संपत. तुमचा त्यांच्यावरचा हक्क अगदीच मान्य आहे मला. हे तुझं फालतूचं लेक्चर नकोय मला. शौनक माझा होता आणि माझाच राहील. मी त्याला परत मिळवीन. कळलं? तुझे उपकार नकोयत मला. रिलेशन बद्दल एवढं कळतं ना तुला? मग जेव्हा एका कपल मध्ये तिसरं कोणी येतं तेव्हा समाजात अशा मुलीला काय म्हणतात माहितीये तुला? देवयानी शांत हो. मानलं तुला मंजू? चालाक निघालीस. नाही हुशार तर तू होतीसच, पण आता फार झालं. या सगळ्यावर पडदा पाडायची वेळ आली आता. आमच्यासारखी सभ्य माणसं ज्या भाषेत सांगू शकतात ना त्याच भाषेत सांगते तुला. आत्ताच्या आत्ता शौनक यायच्या आत घरातून बाहेर निघायचं, नाहीतर त्यानंतर काय होईल याच्यावर माझा कंट्रोल नसणार आहे. आउट. काय? डॅडने सांगितलं नको असलेलं फालतू सामान आजच्याच घराबाहेर काढायचं आणि सुरुवात तुझ्यापासून करायला सांगितली. नाही, शौनक येईपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. आणि देवयानी तुम्ही माझ्यावर अशी जबरदस्ती नाही करू शकत. मी सून आहे या घरची. गप्पा बस. मी काय करू शकते आणि काय नाही तुला माहिती नाहीये मंजू. सून तर या घरची तू कधीच नव्हतीस. मॉम तुम्ही अजिबात काळजी करू नका. डॅडनी सांगितलंच होतं मला ही मुलगी बऱ्या बोलाने ऐकणाऱ्यातली नाहीये. जुनं सामान कसं बाहेर फेकून देतो ना तसं हिला हात धरून बाहेर काढावा लागणार आहे. पंकज आत ये. आणि तू मॉम प्लीज तुम्ही आता मला थांबवूच नका. तिला मी सोडणार नाहीये. पंकज प्लीज तुम्ही असं नका करू. पंकज माझं ऐकून तरी घ्या. पंकज आत ये. शांत हो देवयानी. आत्ताच्या आत्ता हिला बाहेर काढ. हात धर आणि बाहेर काढ हिला. ऐका प्लीज. थांबा प्लीज. थांबा जरा. थांबा. हे सगळं काही मला बघवणार नाहीये. हा असला तमाशा म्हणजे हिच्या लेवलला गेल्यासारखं वाटतंय मला. त्यापेक्षा मी जाते इथून. देवयानी ही एकदा घरातनं बाहेर गेली ना की मगच बोलव मला. सोड माझा. बाहेर काढला. पंकज तुला तुझी लायकी काय ते? पंकज शौनकची लग्न केलंय. बाहेर काढला. साहेब गजरा घ्या ना. अहो गजरा नको तर सोनचाफ्याची फुलं घ्या. व्हॅलेंटाईन डे आहे आज. प्रेमाचा दिवस आहे. हो का? लहान आहेस पण सगळं समजते की तुला. पण व्हॅलेंटाईन डे ला लाल गुलाब दिसतात ना. लाल रंग हा प्रेमाचा असतो. समजलं? प्रेम तर प्रेम असतं ना. रंगाचं काय आहे? रस्त्यावर तर फुल असतो वा बागेतला गुलाब. तुमचं प्रेम तुम्हाला कळण्याशी कारण ना. हुशार आहेस. शाळेत जातेस की नाही? जाते ना रात्रीच्या. व्हेरी गुड. ठीक आहे मला सोनचाफा दे. किती झालं? 10 रुपये. साहेब फुलं कोणाला? गर्लफ्रेंडला? नाही. चल चल काढ काढ बाहेर हिला. आत्ताच्या आत्ता बाहेर काढ. आता कळेल हिला हिची लायकी काय ते. हाकल तिला. शौनकशी लग्न झालंय म्हणे. आता कळेल हिला ही कोण आहे आणि मी कोण आहे ते. पंकज
चल मी नाही येणार बाहेर. परत कधीच तोंड दाखवू नको आयुष्यात. वा 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 पंकज, आज जेवढी मी खुश आहे तेवढी कधीच झाले नव्हते. खूप जास्त खुश आहे मी आज. तू जसं तिला बाहेर काढलंस ना, तिची तीच लायकी होती. ओ लेट एंट्री. तुला माहितीये तुझी सर्वंट फ्रेंड आहे ना, तिला आता पंकजनी धक्के मारून बाहेर काढलो. But it was so much fun. काय? हो, मेरा तो दिल खुश हो गया. पंकज बोल, तुला काय पाहिजे? पैसे पाहिजेत? अहो पगार वाढवून वाढ. चल वाढवला. दर महिन्याला तुला 5,000 रुपये एक्स्ट्रा अँड प्लस एक मोठं गिफ्ट. त्या मंजूला ढकलत बाहेर काढल्याबद्दल. देवयानी मॅडम, तुम्ही खरंच मंजूला खराब आहे. मी आलेच. ए पुढे चाललीस? त्या मंजूचा आता या घराशी काही संबंध नाहीये. जा कामाला लाग. कामाला लाग. मॅडम खरंच सांगतो, मंजूला या घरातनं हाकलताना लय मजा आली मला. आली ना मजा? तुझं काय आहे? सांगितलं ना कामाला लाग. काम करा. बघत बसलेत. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.